नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळीवेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. माझं नाव जितेंद्र. मी एक अगदी साधा मुलगा, मध्यमवर्गीय घरात. जसं आयुष्य तसं असतंच तसंच माझंही होतं. जास्त स्वप्न नाही, पण सत्याचा धाडा मात्र पक्का. माझे बाबा सरकारी नोकरीत, त्यांनी संपूर्ण आयुष्य घरासाठी घालवलं. घरात शिस्त होती, पण प्रेमही तितकंच होतं. मी अभ्यासात बऱ्यापैकी चांगला होतो, म्हणून आईवडिलांना माझ्याकडून खूप खूप अपेक्षा. मला काहीतरी बनवावं, थोडा तरी घरचा भार कमी करावा अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी मला विद्यापीठात शिकायला पाठवलं. तिथली दुनिया माझ्यासाठी अगदी नवी. मोकळं वातावरण, नवी माणसं, वेगळ्या नजरा, वेगळी स्वप्न. पहिल्याच दिवशी व्याख्यान हॉलमध्ये प्रवेश केला आणि एक चेहरा खास जाणवला. साधे कपडे, आत्मविश्वासाने भरलेली चाल आणि नजरेत विचित्र चमक. तिचं नाव ज्योती. सुरुवातीला फक्त नमस्कार हायपर्यंतच गोष्टी होत्या. मग एका गट प्रकल्पात बोलणं वाढलं. मी असून विचारलो, तू इतकं चांगलं गणित कसं काय करतेस? ती खांदे उडवत म्हणाली, जसं तू गोष्टी रंगवण्यात तरबेज आहेस, तसं मला हे जमतं. आता आमच्या गप्पा प्रकल्प पाचव्या पुढे जाऊन मनाच्या कोपऱ्यापर्यंत पोचल्या. तिला शास्त्रीय संगीत आवडायचं, मला गझल. ती कादंबऱ्या वाचायची, मी गोष्टी लिहायचो. एकदा तिने मला सांगितलं, माझ्या आयुष्यावर कधी लिहिलंस तर आधी मला वाचू दे. माझ्या मनात विचार आला, जर तू माझ्या आयुष्याचा भाग झालीस तर मी संपूर्ण पुस्तकच लिहीन. पण तो विचार मी मनात ठेवला. दोस्तीच्या अंगणातून प्रेमाची फुले फुलली. एकमेकांकडे वळणाऱ्या नजरा, एकमेकांशिवाय रिकामे वाटणारे क्षण, सगळं सूचित करत होतं, पण शब्द अजून दूर होते. एक संध्याकाळ, विद्यापीठाची काठी आणि ओसरत्या सूर्याची रंगसंगती. धीर एकवटून मी म्हणालो, ज्योती, तुझ्याशिवाय प्रत्येक गोष्ट अपूर्ण वाटते. ती माझ्याकडे पाहिली. तिच्या हास्यात एक विश्वास होता. मग तू त्या सगळ्याला पूर्ण कर, ती म्हणाली. तो एक क्षण होता जेव्हा आकर्षणाच्या पलीकडचं काहीतरी ठरलं. हे फक्त भावना नव्हत्या, हे निवड होती. घरी आईबाबांसमोर ही गोष्ट मांडली, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. ज्योतीबद्दल, तिच्या कुटुंबाबद्दल सांगितलं. आमच्या आनंदाला त्यांनी मान्यता दिली. ज्योतीच्या घरी सामोरे गेलो. काही अडचण असेल तर मी विचारलं, काय होईल? तिचा स्वर कोमल होता, तुझ्यासाठी संपूर्ण जगासमोर उभा राहील. माझं उत्तर निसंशय होतं, पण तशी लढाई आलीच नाही. तिच्या पालकांनी आमच्या नात्याला आशीर्वाद दिला. आमच्या मुलीचा आनंद आमच्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे, ते म्हणाले. ज्योतीचे डोळे आनंदाने भरून आले. एक अशक्य वाटणारं स्वप्न साकार झालं होतं. आमच्या प्रेमाने सर्व अडथळ्यांवर मात केली होती. मित्रमैत्रिणींना कळलं तेव्हापासून विद्यापीठात उत्साहाचा माहोल. लग्न केव्हा? सोहमने थट्ट्याने विचारलं. ज्योती हसत म्हणाली, तुम्ही तयार झालात की दिवसेंदिवस मी देवाचे आभार मानत होतो. माझ्या स्वप्नांपेक्षा जास्त सुंदर मुलगी मला लाभली. शिक्षण पूर्ण होताच दोन्ही घरात लग्नासाठी सुरुवात. बाबांनीही म्हटलं, आता लवकर लग्न करूया. सगळं स्वप्नासारखं चाललं होतं. ज्योतीची आई रोज फोन करून म्हणायची, जितेंद्रला सांग, गोडधोड कमी खाऊ देतो, आतावर नाही ना चमकायला पाहिजे. त्या बोलण्यातही प्रेमाचंच वजन असायचं. लग्नाची तारीख ठरली, कार्ड छापली गेली. साधेपणाने पण मनापासून सोहळा ठरला. लग्नाच्या सकाळी तयार होत असताना साहिल बरोबर सगळे मित्र आले. शेवटचा दिवस आहे बिनधास्त आयुष्याचा. सगळे हसू लागले, मीही हसलो, पण हात थरथरत होते. प्रेमात कधी भीती नव्हती, पण आज पायामध्येच कापरे भरलं होतं. वरात निघाली आणि ज्योतीच्या दाराशी पोहोचली. उजळलेल्या दिव्यांनी मन शांत झालं. मग तो क्षण आला, ज्या क्षणी ज्योती कायमची माझ्या आयुष्यात येणार होती. लग्नाची प्रत्येक विधी पूर्ण होताच जबाबदारीची ही जाणीव खोलवर बसत होती. ज्योतीच्या बाबांनी मला मिठी मारून फक्त एवढंच सांगितलं, आम्ही मुलगी देतोय, उपकार नाही. तिची काळजी घेशील हीच इच्छा. ते एका वाक्यात वजन आयुष्यभर पुरेल असं होतं. विदाईच्या वेळी ज्योती माझ्या शेजारी येऊन बसली. मी हळूच विचारलं, भीत आहेस? ती ओलसर डोळ्यांनी हसली. भीती नाही, फक्त सगळं मागे सोडतो म्हणून मन भरून आलं. रात्रीच्या सोहळ्याची सुरुवात झाली होती. सर्वत्र आनंदाचे क्षण, हास्य आणि आशीर्वादाचे गुंजन. पण माझी सर्व लक्ष, सर्व भावना फक्त एकाच व्यक्तीकडे केंद्रित झाली होती. लाल आणि सोनेरी वस्त्रांनी सजलेली ती गाडी, ती माझी ज्योती. एका
देवदूताप्रमाणे चमकत होती. तिच्या अंगावरून पसरलेला प्रकाश जणू खोल अंधारातही आशेचा किरण घेऊन आला होता. एका क्षणासाठी वेळ थांबल्यासारखं वाटलं. संपूर्ण जग मावळलं आणि फक्त ती उरली. तिचं हसणं, तिच्या डोळ्यातील निरागस तेज आणि त्या चेहऱ्यावरील एक नवीन जबाबदारीची ओळख. मी मनात मंत्रमुग्ध होऊन म्हटलं, आजपासून हे एकटं माझं आयुष्य नाही, हे आमचं आयुष्य आहे. तिचं सुख माझं सुख, तिचं दुःख माझं ओझं. त्या क्षणी ती आपल्या बहिणीशी हलकं काहीतरी बोलत होती आणि तिच्या हसण्यातून एक मधुर संगीत निर्माण होत होतं. पण माझे डोळे, माझं मन, माझी प्रत्येक संवेदना फक्त तिच्याकडेच खेचली गेली होती. माझ्या नववधूच्या रूपात ती एखाद्या कवितेप्रमाणे सुंदर दिसत होती. तिच्या डोळ्यात एक विशिष्ट चमक होती. नव्या जीवनाची आशा, नव्या संसाराची उत्सुकता आणि माझ्यावरील अपार विश्वासाचा प्रकाश. तो नजर मला एका दोरीने बांधून टाकत होता. सुनीता तिच्या बाजूला उभी होती, पण माझ्या मनाचा प्रत्येक कोपरा फक्त ज्योतीने व्यापून टाकला होता. तिच्या प्रत्येक हालचालीत, प्रत्येक क्षणिक हास्य, प्रत्येक निरागस नजरेत मी माझ्या भविष्याचे दर्शन घेत होतो. मी स्वतःला सांगितलं, हेच तर माझं सर्वस्व आहे. हीच माझी घरंदार, हीच माझी शांती, हीच माझी कविता. आणि त्या क्षणी मला कळलं की प्रेम म्हणजे फक्त आकर्षण नसतं, तर एक पवित्र बंध असतो, जो दोन आत्म्यांना एकत्र विणून टाकतो. तिच्या नजरेचा स्पर्श माझ्या हृदयाला एका अद्भुत शांततेने भरून टाकत होता आणि मला वाटले की आज मी केवळ एका स्त्रीशी विवाहबद्ध झालो नाही, तर एका नव्या जीवनाची सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे निहारीसाठी एकत्र बसलो होतो. मी ज्योतीच्या बाजूला, तर सुनीता माझ्या अगदी जवळच्या खुर्चीवर येऊन बसली. जिजाजी, ज्यूस घ्या, मी स्वतः केला आहे, ती म्हणाली. तिच्या हातातून मी ग्लास घेतला आणि तिच्या बोटांचा स्पर्श जसा झाला तसाच मन धडधडलं. ज्योती हसत म्हणाली, सुनीता, प्रत्येक कामात तरबेज, तिला आवडायला तुला वेळ लागणार नाही. तिने ते सहजपणे म्हटलं होतं, पण माझ्या मनात ते शब्द बाणासारखे घुसले. दुपारी आम्ही खोलीत बसून ज्योतीच्या फोटोची फाईल पाहत होतो. हे पहा सुनीता, जन्मली तेव्हाचा फोटो आणि हा आमचा पहिला प्रवास, ती सांगत होती. मी ज्योतीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत होतो, पण प्रत्येक फोटोमध्ये सुनीताच माझ्या नजरेसमोर छाया बनवून उभी राहत होती. 2 दिवसांनी सत्कार समारंभ झाला. नातेवाईक, मित्र सगळे आले. मी मित्रांशी बोलत होतो, पण नजरा वारंवार सुनीताकडेच जात होत्या. नवीन घरात ज्योतीची सोबत संसाराची सुरुवात झाली होती, पण सुनीताचं अस्तित्व मनातून जात नव्हतं. कधीकधी मी मुद्दाम ज्योतीला म्हणायचो, चल तुझ्या आईवडिलांना भेटून येऊ. ज्योती खुश व्हायची आणि मी माझं मन कोणत्या दिशेने जातं याचा विचार करूही इच्छित नव्हतो. लग्नानंतरचा संसार सुरळीत सुरू होता. ज्योती रोज सकाळी उठून नाश्ता करायची, मला तयार करायची. मी वृत्तपत्र वाचत चहा प्यायचो. सायंकाळी कामावरून आलो की ती पूर्ण प्रेमाने दरवाजाशी उभी असायची. पण हे सगळं जणू एक यांत्रिक क्रम बंद चाललं होतं. प्रेम असूनही काहीतरी रिकामं. एका दिवशी ज्योती आनंदाने म्हणाली, आईचा फोन आला होता. म्हणाली, कधी येतात तेच मला जणू निमित्त मिळालं. सासरी पोहोचलो तर ज्योतीची आई प्रेमाने मिठी मारून म्हणाली, माझा जावई आला, देव तुमच्या जोडीला अखंड सुख देऊ. सुनीता हातात फाईल घेऊन समोर आली. दीदी, जिजाजी आले. ती इतकी नैसर्गिक होती आणि मी नकळत तिच्याकडे खेचला जात होतो. 2 दिवस सतत तिच्यापासून दूर राहायचा प्रयत्न केला, पण ती कधी चहा आणून, कधी एखाद्या प्रश्नासाठी जवळ येत राहायची. आतून आता मी वितळत चाललो होतो. 3ऱ्या दिवशी निहारीत अचानक सुनीताने म्हटलं, आई, काल सोहमची आई आली होती. दिवाळीनंतर साखरपुडा ठरवायचा म्हणत होती. ज्योतीच्या आईने आनंदाने मान हलवली. हो, आम्ही वचन पूर्ण करायची वेळ आली. माझ्या हातातून चमचा गडगडला. सगळे दचकले. मी शांतपणे म्हणालो, गरम चहा शिरकाव झाला, पण घरी जखम तर हृदयातच होती. रात्रभर झोप लागली नाही. मनात एकच प्रश्न, सोहम कोण आणि का? सकाळी निघताना मी ज्योतीला विचारलं, सुनीताचा साखरपुडा कधी ठरला? ती सहज म्हणाली, लहानपणापासूनच ठरलेला आहे, फक्त विधी बाकी आहे. मी तडक विचारलं, सुनीता आता खुश आहे का? ज्योती थोडंसं हसली. खुश नसती तर आत्ताच सांगितलं असतं, पण खरोखर का? मला तिच्या डोळ्यात दिसणाऱ्या शांततेत एक छुपी घुसमट जाणवली. आठवडाभरानंतर मी ज्योतीला सांगितलं, 2 दिवस बाहेर गावी भेट आहे. पण मी सरळ सासरी गेलो, कारण सांगितलं, रस्त्यात होतो म्हणून आलो. सासूबाई खुश झाल्या, असा जावई सगळ्यांना मिळावा. सुनीता खोलीत होती. थोड्या वेळाने बाहेर आली. दुपट्टा नीट सांभाळत, हातात कागद. ती हसत म्हणाली,
खरंच कामानिमित्त आलात का की माझ्या फाईलसाठी? मी हसून उत्तर दिलं. दोन्ही त्या दिवशी आम्ही खूप गप्पा मारल्या. तिचं बोलणं साधं होतं, पण माझं मन प्रत्येक शब्दात अर्थ शोधत होतं. कारण ती आधीच माझ्या आयुष्यात अघोषितपणे प्रवेश करून बसली होती. सुनीता शांत आवाजात म्हणाली की सोहम खूप व्यस्त असतो, फोनही फारसा करत नाही. जणू तिला त्या नात्याबद्दल काहीतरी फरकटत होतं. ती म्हणाली, आई-बाबांची इच्छा आहे म्हणूनच खुश आहे. मी अजून शिक्षणही पूर्ण व्हायच्या 2 सत्र बाकी आहे. मगच लग्न करणे योग्य. मी गप्प बसलो, पण मनात वादळ उठलं होतं. माझ्या मनात फसवत असलेलं सत्य आता दडून बसलं नव्हतं. मी स्वतःलाच आतून घडवण्याऐवजी मोडत होतो आणि कोणाला त्याचा गंधही नव्हता. कदाचित मला स्वतःलाच माहिती नव्हतं की मी कोणत्या अंधाराकडे चाललो आहे. जगाच्या नजरेत माझं आयुष्य पूर्वीसारखंच होतं. सकाळ कामावर, संध्याकाळी घरी, मित्रमैत्रिणींशी भेट, बाजारात फेरफटका. ज्योती व्यवस्थेत पाहत होती आणि तिच्या तब्येतीत बदल दिसत होता. एके दिवशी तिने काही कागद माझ्यासमोर ठेवले. मी विचारलं, हे काय? ती आनंदाने म्हणाली, तू बाबा होणार आहेस. मी दाखवलेला आनंद खोटा होता. बाहेरून मिठी मारत होतो, पण आतून कोणीतरी धारदार सुरी घुसवत होतं. ही आनंदाची बातमी नव्हती, तर माझ्या मनाविरुद्धची कैद होती. ज्योती खूप काळजी घेत होती. आपलं मूल उत्तम वडिलांच्या प्रेमात मोठं व्हावं असं ती नेहमी म्हणायची. मी मान हलवायचो, पण माझ्या मनात सुनीताचं नाव घुमत राहायचं. एके दिवशी ज्योती म्हणाली, चल आईकडे जाऊ. ही बातमी त्यांनाही सांगू. मला तर हेच होतं. मी लगेच होकार दिला. सासरी पोहोचलो आणि सुनीता हातात फाईल घेऊन बाहेर आली. ज्योतीने तिचा लागाल थोपटत म्हटलं, लवकर लग्न करून टाक, मग आम्ही तुला काहीतरी सांगू. सुनीता क्षणभर थबकली. चेहऱ्यावर एक खोल उदासी चमकून गेली, पण ती लगेच हसण्यात बदलून गेली. मी छतावर जाऊन उभा राहिलो. छतावर उभा राहून मी खाली पाहत होतो. अंगणात ज्योती आणि सुनीता काहीतरी बोलत हसत होत्या, पण माझ्या मनात मात्र वादळ खुसळत होतं. माझ्या प्रत्येक श्वासात अपराधाची धूळ जमावत होती. सुनीताचा हसरा चेहरा माझ्या मनाला वेदना देत होता. त्या हसण्यात आनंद नव्हता, तर एक खोल दडपण लपलेलं होतं. काही वेळाने सुनीता छतावर आली. शांत पावलांनी माझ्याजवळ उभी राहिली आणि म्हणाली, जिजाजी, तुम्ही खुश दिसत नाही. आज मी नकळत नजर चुकवली आणि म्हणालो, काही नाही, तसंच थकलोय. ती थोडं हसली आणि म्हणाली, तसं नाही दिसत, तुम्ही वेगळ्याच विचारात हरवल्यासारखं दिसताय. मी शांत राहिलो, पण माझ्या मनातलं वादळ तिच्या एका शब्दाने अधिक तीव्र झालं. क्षण शांतता होती. वारा सुटला होता. तिचे केस चेहऱ्यावर उडत होते. ती केस आवरत असताना म्हणाली, जिजाजी, तुम्ही कधी कधी खूप वेगळे वाटता. तुमच्यात काहीतरी दडलेलं असतं. मी एक पाऊल मागे घेतलं. माझा श्वास अडकला. सुनीता माझ्या मनात दार तोडून आत येत होती आणि मी स्वतःलाच रोखू शकत नव्हतो. अचानक माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, सुनीता, तू खरंच खुश आहेस का सोहमसोबत? ती थबकली. तिचा चेहरा फक्त काही क्षण निर्जीव झाला. मग ती हळू आवाजात म्हणाली, खुश राहायचं शिकावं लागतं जावाई बापू. मी एक शब्दही बोलू शकलो नाही. तिच्या त्या एका वाक्याने माझ्या आतमध्ये आणखी खोल भेग पडली. रात्री घरी आलो तेव्हा ज्योती आनंदात होती. बाळाच्या नावावर चर्चा करत होती. ही नाव छान आहे का? हे कसं आहे? मी चेहऱ्यावर हसू ठेवलं, पण मन मात्र वेगळ्याच जगात हरवलं होतं. ती रात्री झोपल्यावर मी बराच वेळ छताकडे पाहत पडून राहिलो. मनात फक्त सुनीता आणि तिचा तो उदास स्वर घुमत राहिला. काही दिवसांनी सोहम घरी येणार होता. साखरपुड्याची तयारी चालू होती. सगळं घर गजबजलं होतं, पण सुनीता मात्र शांत होती. तिच्या चेहऱ्यावर एक कोरडी जबाबदारी दिसत होती. एके दिवशी मी सासरी गेलो तेव्हा अंगणात एक गोंधळ होता. सुनीता रडत होती. सोहम बाजूला उभा होता. त्याच्या हातात फोन आणि चेहऱ्यावर चिडचिड होती. तिची आई रडत म्हणत होती, सोहम, काय झालं? सोहम रागाने म्हणाला, मला नकोय लग्न. मला दुसरीकडे प्रेम झालंय आणि हे नाटक मी पुढे करू शकत नाही. त्याच्या त्या शब्दांनी घरभर जणू भूकंपच आला. एवढ्या शांत सभ्य बोलत असलेल्या सुनीताला त्या क्षणी कोणाचं बळ शिल्लक नव्हतं. ती घुटमळत बसली, जमीन पकडून रडू लागली आणि माझ्या आतल्या माणसाने मला त्या क्षणी अनेक प्रश्न विचारले. तू तिला विचलित केलंस. तू तिचं मन ढासळवलंस. तू तिचं भविष्य बदलून टाकलंयस. पण सत्य हे होतं की मी काही बोललो नव्हतो. तरी तिच्या नजरेत माझ्या शांततेने हजारो गोष्टी सांगितल्या होत्या. मी जवळ गेलो, पण थांबून राहिलो. कारण कोणत्याही शब्द चुकीचा पडू शकतो. तिची आई तिला मिठी मारत म्हणत होती,
आई आहे मी, रडू नकोस. सोहम घराबाहेर निघून गेला. सगळं क्षणात उलथून पडलं होतं. काही तासांनी घरात शांतता पसरली. सुनीता खोलीत बसली होती, डोळे सुजलेले, चेहरा पांढरा. मी हळू आवाजात तिच्या दाराशी उभा राहून म्हटलं, सुनीता, तू ठीक आहेस? ती माझ्याकडे पाहिली. त्या नजरेतून ओळखीची चमक लोपली होती. आता फक्त तुटलेपणा होता. ती म्हणाली, जिजाजी, माणूस जेव्हा एखाद्याला मनातून काढतो ना, तेव्हा त्याचं ओझंही हलकं होतं. मला वाटलं होतं मी आयुष्यभराचं नातं स्वीकारलंय, पण देवानेच दाखवलं, जे माझं नाही ते माझ्याकडे येणारही नाही. मी तिच्याकडे शब्दांचं वजन पचवत होतो, पण त्यानंतर तिने एक वाक्य म्हटलं, ज्याने माझा श्वास अडखळला. ती म्हणाली, आणि जे येतं ते आपल्या मनाविरुद्धही येतं. कधी कधी मी तिला थांबवू शकलो नाही, मी काही बोलू शकलो नाही, कारण तिच्या त्या एका वाक्यात माझं लपवलं होतं, माझं दडवलेलं पाप. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योतीने मला सांगितलं, साखरपुडा रद्द झाला. सुनीता पुन्हा शिक्षण सुरू करणार आहे, आई म्हणते. काही दिवस ती आमच्याकडे राहील. मन शांत होईपर्यंत माझं हृदय थरथरलं. त्या क्षणी मी जाणलं, माझ्या जीवनातील सर्वात मोठी परीक्षा आता सुरू होणार होती. आणि त्या वादळात माझं घर, माझं प्रेम, माझं मूल सगळं उद्ध्वस्त होऊ शकत होतं. पण आता कथा वळणावर होती, अशा जागी जिथून परतणं सोपं नसतं. छतावर उभा राहून मी आकाशाकडे पाहत होतो, पण मनात आकाशापेक्षा खोल अंधार उसळत होता. खाली घरात गोंगाट, आनंद, ज्योतीचा समाधानाचा आवाज, पण माझ्या छातीत मात्र एक गूढ रिकामेपणाचं घर बांधत होतं. अचानक पायऱ्यांवर मंद आवाज आला. मी मागे वळलो तर सुनीता उभी होती. तिचा चेहरा शांत, पण डोळ्यात हलकासा ताण. ती हळू आवाजात म्हणाली, जिजाजी, सगळं ठीक आहे ना? मी तिच्या डोळ्यात डोकावलो. त्यात काहीतरी होतं, जणू माझ्या मनाचं प्रतिबिंबच. मी हसण्याचा अभिनय केला. होय, सगळं ठीक आहे. ती 2 पावलांनी जवळ आली. तिच्या अंगावरून येणारा सुगंध रात्रीच्या वाऱ्यात मिसळून मन थरथरवत होता. ती म्हणाली, आमचं असू अगदी तसंच नाही राहिलं, आधीसारखं नाही. माझं हृदय धडधडलं. सुनीताचा आवाज जणू माझ्या अंतरंगावर हात फिरवत होता. मी हळू म्हणालो, प्रत्येक जण बदलतो सुनीता, परिस्थितीनुसार. ती हसली, पण ते हसू जखमी होतं. ती हळूच बोलली, तुमचं लक्ष आजकाल कुठेतरी इतरत्र हरवलेलं दिसतं, आणि मी काही वेडी नाही ते समजूही नाही इतकी. मी शांत. माझ्यातलं गूढ सत्य हळूहळू वर येत होतं. वाऱ्यासोबत सुनीताचे केस हलले, आणि माझ्या मनात एका फटक्यात अजून खोल इच्छा उसळून बाहेर येऊ लागली. तिने पुढे येत भिंतीला टेकून विचारलं, जिजाजी, तुम्हाला खरंच माझ्या लग्नाचा आनंद आहे का? माझा श्वास अडकला. क्षणभर जग शांत झालं. मी हळू आवाजात विचारलं, तुला कसं वाटतं? तिच्या डोळ्यात अचानक खोल ओल आली. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, कधी कधी आपण जे हक्काचं वाटतं तेच दुसऱ्याच्या नशिबात लिहिलेलं असतं, पण म्हणून मन थांबत नाही, ते तडफडत राहतं. मी तिच्या एकदम जवळ गेलो, इतकं जवळ की तिचा श्वास माझ्या चेहऱ्याला स्पर्शून गेला. तिच्या गालावर एक अश्रू ओघळला. तिच्या आवाजात दडलेलं सत्य पहिल्यांदाच उघड झालं. जिजाजी, माझ्या मनात काहीतरी आहे, बरंच काही, ज्याचं मी नावही ठेवू शकत नाही. एक विचित्र नशा माझ्या आत उसळू लागली. मी तिच्या चेहऱ्यावर जवळ होत नेताच ती क्षणभर डोळे मिटून उभी राहिली. पण पुढच्या क्षणी ती मागे हटली. तिचा आवाज काटेरी झाला नाही. नको, हे चुकतंय. पण तिच्या डोळ्यांनी ओठांपेक्षा वेगळं काहीतरी सांगितलं. मी पुढे काही बोलणारच होतो, तेवढ्यात खोलीतून ज्योतीचा आवाज आला, जितेंद्र, कुठे आहेस? सुनीता दचकल्यासारखी झाली. ती पुटपुटली, जाऊ आधी खाली जा. आणि ती मागच्या जिन्यावरून निघून गेली. पण तिच्या मागे सुटलेला सुगंध, तिच्या डोळ्यात दिसलेली ओढ, ते सगळं माझ्या मनाभोवती अदृश्य धाग्यासारखं गुंडाळत राहिलं. मी खाली आलो. ज्योती आनंदाने म्हणाली, आपण आई बाबांना सांगू, दोघेही खुश होतील. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात प्रेम होतं, विश्वास होता, आणि एका नव्या जीवाची सावली. पण माझ्या मनात सुनीताची प्रतिमा रात्री जेवताना सुनीता समोर बसली होती. ते डोळे वारंवार माझ्याकडे येत होते, आणि माझे तिच्याकडे. तिच्या बोटांवरची पैंजणं हलकसं खणखणली की माझ्या मनाची समतोलपणाचं हरवत होती. त्या रात्री ज्योती झोपली, पण मी मात्र झोपू शकलो नाही. छताकडे पाहत राहिलो, आणि अचानक बाहेर खिडकीत हलका आवाज आला. मी उठलो. खिडकीतून पाहिलं, सुनीता अंगणात उभी होती. चंद्रप्रकाशात तिचा चेहरा अवर्णनीय दिसत होता. गूढ, निमूट, पण आतून ओरडणारा. ती वर पाहत होती माझ्याकडे. मी हलकेच बाहेर आलो. अंगण शांत होतं, वारा मंद होता. सुनीताची पाठ माझ्याकडे होती.
मी जवळ गेलो. ती हळूच म्हणाली, झोप लागली नाही म्हणून बाहेर आले. पण खरं कारण होतं. गप्पा थांबल्या होत्या पण मन थांबलं नव्हतं. मी तिच्या मागे उभा राहिलो, इतक्या जवळ की माझा श्वास तिच्या मानेला स्पर्श करत होता. ती थरथरली. तिचा आवाज अगदी कुजबुज होता. जिजाजी, आपण चूक करतोय, पण आपल्या सावल्या मात्र चूक करत नाहीयेत. त्या तर एकमेकींत मिसळतायत. मी हळू आवाजात म्हणालो, जर सावल्या इतक्या जवळ येतायत तर मन काय करणार? ती हळूच माझ्याकडे वळली. तिचे डोळे चंद्रप्रकाशात चमकत होते. भीती, ओढ आणि गूढ आकर्षणाचं मिश्रण. आणि त्या क्षणी सर्व सीमारेषा पुसट होऊ लागल्या. अंगणात उभ्या सुनीताच्या डोळ्यात चंद्रप्रकाश पसरला होता आणि त्या प्रकाशात तिच्या नजरेत काहीतरी गूढ चमकत होतं. वाऱ्याची हलकी एक झुळूक आली आणि तिचा ओढणीचा शेवट माझ्या हातातून स्पर्शून गेला. तो स्पर्श क्षणात सुद्धा आगीसारखा चटका देऊ लागला. आम्ही इतके जवळ होतो की श्वासांच्या सीमा ओळखू शकत नव्हत्या. ती हलक्या आवाजात म्हणाली, जिजाजी, तुमच्याकडे पाहिलं की एक विचित्र जाणवतं. जणू तुम्ही खूप काही लपवताय. मी आतून हादरलो, कारण ती बरोबर होती. मी तिला हळू आवाजात विचारलं, तुला काय जाणवतंय? ती काही क्षण शांत राहिली आणि मग कुजबुजली, जाणवतं की तुम्ही माझं नाव मनात खूप वेगळा घेतलंय. माझा श्वास रोखला गेला. तिच्या आवाजात नाश आणि नशेचं मिश्रण होतं. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. जितकं पाहिलं तितकं अडकत गेलो. रात्रीच्या प्रकाशात तिचे डोळे ऐन गूढ झाले होते. मी हळू आवाजात म्हणालो, आणि तू तू माझं नाव घेतेस का मनात? तिचा चेहरा अचानक क्षणभर फाटलेल्या ढगासारखा उघड झाला. ती काही पावलं मागे गेली पण थांबली. तिच्या ओठावर एक मंद पण धोकादायक स्मित आलं. ती म्हणाली, मी प्रयत्न करते नाही घ्यायचा, पण मन ऐकत नाही. तिचं हे वाक्य माझ्या छातीत जणू धडधडणारी आग बनून पसरलं. त्या क्षणी अंगणातल्या सावल्या आमच्या भोवती जणू गुंडाळल्या. सुनीता माझ्याकडे चालत आली. तिच्या हाताच्या बोटांनी माझ्या मनगटाला हलकासा स्पर्श केला आणि माझ्या शरीरातून विजेचा झटका गेला. ती म्हणाली, जिजाजी, तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा सोमसोबत लग्न ठरत होतं तेव्हाही मला असं वाटायचं की काहीतरी चुकीचं आहे. कोणीतरी दुसराच माझ्या नशिबात आहे. मी थरथरलो. माझा आवाज अगदी खोल झाला, सुनीता, नशिबातला माणूस कोणीही असो, आपण दोघं जर. ती माझ्या ओठावर हात ठेवत मंद आवाजात म्हणाली, नाही. तो शब्द उच्चारला तर सर्व काही परत फिरू शकणार नाही. तिच्या ओठांनी माझ्या तळहाताला स्पर्श केला. माझ्या छातीत धडधड जास्त तीव्र झाली. तिचा श्वास माझ्या गालाला लागला. सावल्या आमच्या अंगावर नाचत होत्या. जणू जगात फक्त आम्ही दोघंच होतो. पण अचानक तिच्या डोळ्यात भीती चमकली. ती मागे वळून पाहू लागली, जणू कोणीतरी पाहत होतं. मी सावध झालो. सुनीताचे ओठ थरथरले. ती कुजबुजली, जितेंद्र, तुम्हाला नाही वाटत आजकाल घरात काहीतरी अनोखं जाणवतं? मी भुवया उंचावल्या. तिने पुढे सांगितलं, मी रात्री झोपले की पायऱ्यांवरून पावलांचा आवाज येतो. दाराजवळ कोणीतरी सावली उभी असते. आणि काल रात्री मी माझ्या खोलीत आरशात पाहिलं तर आरशाच्या कोपऱ्यात तुम्ही उभे होतात. मी दचकलो. काय? मी तर त्यावेळी घरीच होतो. सुनीता कुजबुजली, हो, पण आरशात दिसलेली ते तुम्ही नव्हतात. त्याच्या नजरेत एक गूढ काळोख होता. अंगणात अचानक वाऱ्याचा झोत आला. पानं उडाली. आमच्या सावल्या हलल्या आणि त्या सावल्यांपैकी एक सावली आमच्या दोघांच्या मागे होती, उभी, स्थिर, अनोळखी. सुनीता माझ्याकडे चिकटली. तिचा हात माझ्या छातीवर येऊन थांबले. तिचा शरीराचा थरथर माझ्या अंगात पसरला. मी तिच्या कानाजवळ हलक्या आवाजात म्हणालो, घाबरू नको, मी आहे. तिचा आवाज तुटत म्हणाला, पण तुम्हीच तर आरशात उभे होतात आणि तो आरसा आज तुटलेला आहे. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. ती पूर्ण गांभीर्याने बोलत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती, ओढ आणि गूढ सावल्या मिसळल्या होत्या. तिची बोटं माझ्या शर्टला घट्ट पकडून होती. जणू तिला मला सोडले तर ती त्या सावल्यात गडप होईल. त्या क्षणी मला जाणवलं, ही फक्त प्रेमाची कथा राहिलेली नाही. काहीतरी अदृश्य, अनामिक, अज्ञात शक्ती आमच्या भोवती फिरत होती. आणि सुनीता म्हणाली तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. जिजाजी, आज सकाळी माझ्या उशीजवळ एक कागद सापडला. त्यावर लिहिलं होतं, तुझ्या मनात जो आहे तो तुझ्यासाठी नाही. मी थबकलो. कोणीतरी आमच्यामधील भावना जाणत होतं. एखादी व्यक्ती, एखादी सावली, एखादे जुने नातं, की काहीतरी आणखी भयानक. सुनीताचा श्वास माझ्या मानेला लागून ती पुटपुटली, जिजाजी, मला वाटतं हे फक्त नात्याचं प्रकरण नाही. हे काहीतरी आधीपासून लिहिलेलं आहे आपल्या दोघांबद्दल आणि त्या सावलीबद्दल. त्या रात्री पर्वतावरच्या थंड वाऱ्यांनी जणू काही वेगळंच गूढ सांगितलं होतं. आर्या खिडकीजवळ उभी होती आणि तिच्या हातातला मंद दिवा
उजेड देत होता. अंधारात अचानक आर्याला जाणवलं की कुणाच्या तरी नजरा तिच्यावर रोखून उभ्या आहेत. तिचं हृदय धडधडू लागलं. ती घाबरली, पण त्या नजरेत भीतीपेक्षा ओळखीची हलकी ऊब होती. अचानक पाठीमागे कोणीतरी हळूच कुजबुजलं. आर्या ती दचकून मागे वळली. समोर तो उभा होता. आदित्य, 4 दिवस गायब झालेला, कुठेही न सापडणारा, ज्याच्या शोधात संपूर्ण गाव वेड्यासारखं धावपळ करत होतं. पण त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी बदललेलं होतं. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. उबदार, रोमॅन्टिक, पण खोल. आत कुठेतरी लपलेली भीतीसुद्धा. आर्याने थरथरत्या आवाजात विचारलं, तू कुठे होतास? तू असे गायब का झालास? आदित्यने क्षणभर श्वास रोखला आणि तिच्या जवळ पाऊल टाकलं. मी तुझ्यासाठी गेलो होतो आर्या, तुझं संरक्षण करायला. त्या शब्दांनीच आर्याचे हात थरथरले. मला वाचवायला? कोणापासून? आदित्य काही बोलणार इतक्यात दरवाजाबाहेर एक जोराचा आवाज झाला. जणू कोणी तीव्र शक्तीने दारावर धडकले होते. आदित्य लगेच आर्याचा हात पकडतो. तिला आपल्या मागे लपवतो. ते इथे आलेत, आपण वेळ नाही. आर्याच्या मनात 1000 प्रश्न धावत होते, पण तिचं हृदय फक्त एकच गोष्ट समजत होतं. आदित्य तिला संरक्षित करण्यासाठी प्राणपणाला लावायला तयार होता. अचानक त्याने तिच्या डोळ्यात खोल पाहिलं. आर्या, माझ्यावर विश्वास ठेवशील? शेवटपर्यंत. आर्या त्याच्या जवळ सरकली. तिचा श्वास त्याच्या श्वासात मिसळला. हो, काहीही झालं तरी. आदित्यने तिचा चेहरा दोन्ही हातांनी पकडलं. त्या क्षणी बाहेरचा गोंगाट, धडका, अंधार सगळं अदृश्य झालं. ते फक्त दोघेच. त्यानंतर त्याने तिच्या कपाळावर हलकासा चुंबन ठेवला. नाजूक, पण भीती आणि प्रेम एकत्र मिसळलेलं. आणि मग तो पुटपुटला, आर्या, मी तुला एक सत्य सांगणार आहे, जे तुला माझ्यापासून कायमचं दूरही नेऊ शकतं किंवा कायम माझ्याजवळ आणू शकतं. बाहेरून पुन्हा धडाका झाला. दार जवळपास फुटत होतं. आर्याने त्याचा हात घट्ट पकडला. काहीही सांग, मी ऐकणार आहे. आदित्य हळूच तिच्या कानाजवळ झुकला. त्याचा श्वास त्याच्या त्वचेवर हल्ला आणि तो म्हणाला, तू तीच आहेस ज्याच्यासाठी ते मला शोधत आहेत. कारण तुझ्याकडे एक शक्ती आहे आर्या, आणि मीच तो सत्य आहे जो ती जागी करू शकतो. तिचे डोळे विस्फारले. शक्ती? मी? पण आदित्यला तिला जवळ ओढतो. त्याचे हात तिच्या कमरेभोवती घट्ट आवळतात. आर्या, आपल्याला आत्ताच इथून निघायला हवं. तू आणि मी. आजपासून आपण दोनच नाही, एक नियती आहोत. आणि तितक्यात दार पूर्णपणे तुटलं. काळोख्यातून 3 सावल्या आत धावून आल्या. आणि कथा आता इथून एका अनपेक्षित वळणाकडे वळणार होती, जे त्यांच्या नात्याला तोडू शकतं किंवा आणखी खोल, अजून धडकी भरवणारं, रोमॅन्टिक बनवू शकतात. दरवाजा तुटताच 3 काळ्या सावल्या आत घुसल्या. त्यांच्या डोळ्यात अंगारासारखी लाल चमक होती. आर्या भीतीने मागे सरकली, पण आदित्य पुढे झाला. जणू त्याच्या शरीरातूनच कुठली तरी शक्ती उठत होती. त्या सावल्यांच्या नेत्याने गुरगुरत विचारलं, तिला आमच्याकडे झोपव आदित्य, तिची वेळ आली आहे. आर्याचे अंग थरथरले, पण आदित्यच्या आवाजात असा सामर्थ्य होता की तो खोलीत घुमून गेला. ती माझ्यासोबत आहे आणि तिला कोणी हात लावणार नाही. पुढचा क्षण विजेच्या वेगाने घडला. सावल्यांनी हल्ला केला. आदित्यने आर्याचा हात पकडून तिला आपल्या मिठीत ओढलं. त्याच्या शरीराभोवती एक तेजस्वी निळा प्रकाश निर्माण झाला. जणू तिचं रक्षण करण्यासाठी तो स्वतःला जाळत होता. आर्या त्याच्या छातीवर चेहरा लपवून कुजबुजली. आदित्य, मला सांग, तू नक्की कोण आहेस? आदित्यने तिच्या केसांत हात फिरवत हलकेच म्हणाला, मी तुझ्या शक्तीचा रक्षक आहे, जन्मता, आणि आता कदाचित मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करू लागलोय. त्या एका वाक्याने आर्याचं हृदय जळत्या वाऱ्यासारखं स्पंदलं. खोलीचा प्रकाश वाढला. धुळीचा वादळ उठलं आणि सावल्या भीतीने मागे सरकल्या. प्रेम? हाच त्याचा कमकुवतपणा. तिला घेऊन जा, नेत्याने गर्जना केली. 2 सावल्या आर्याकडे धावल्या. ती किंचाळण्याच्या आतच आदित्यने तिचा कंबर पकडून हवेतच उचललं आणि खिडकीतून बाहेर उडी मारली. बाहेर चंद्रप्रकाश होता, पण अचानक चंद्र जणू लालसर झाला. आदित्य तिला आपल्या छातीशी घट्ट धरून एका अंधाऱ्या जंगलात उतरला. दोघांचे श्वास धोक्याने धावलेले, पण एकमेकांच्या जवळ असलेला तीव्र उबदार स्पर्श. आर्याचे हृदय थांबून गेलं. तिने आदित्यचे दोन्ही गाल हातात घेतले. तू सांगितलंस ते खरंय, तू माझ्यावर. आदित्य तिच्या अतिशय जवळ येऊन कुजबुजला. हो, माझं सगळं अस्तित्व तुझ्याकडे झुकतंय आर्या, पण हाच माझा शापही आहे. कारण तुझ्या शक्ती जागा झाल्या तर तुला मीही थांबवू शकणार नाही. आर्याचे डोळे चमकले. एक अनोखा प्रकाश जो आधी कधी नव्हता. तिच्या भोवती एक मंद सुवर्ण किरण उठू लागला. आदित्य दचकला. नको आर्या, अजून नाही. पण आता उशीर झाला होता. आर्याने आदित्यचा हात पकडला आणि त्याच्या भोवती संपूर्ण जंगल थरथरू लागलं. तिच्या स्पर्शातून शक्ती आदित्यच्या शरीरात झिरपू लागली
आणि दोघे एकमेकांच्या श्वासात मिसळले. एक अनावर धडधडत्या हृदयांचा ताल आणि मग एक प्रचंड प्रकाश किरण आकाशात उसळला. जंगल शांत झालं, वारा थांबला आणि आर्या आदित्यच्या मिठीत बेशुद्ध पडली. आदित्यने तिचा चेहरा हातात घेतला, थरथरत्या आवाजात म्हणाला, आर्या, जागी हो, तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. तू माझ्या प्रेमाचा आणि शक्तीचा शेवट आहेस. आणि सुरुवातही. दूरवरून पुन्हा त्या सावल्यांचा गर्जना ऐकू आली, पण आता आवाजात भीती होती. ती जागी होत आहे, आपला अंत जवळ आला. आणि तिथून कथा आता एका अशा वळणावर जाणार होती जिथे आर्या कोण बनेल, एक रक्षक, एक देवी, की प्रेम आणि विनाश यातला अंतिम निर्णय घेणारी. आदित्यच्या बाहुपाशात बेशुद्ध पडलेली आर्या अचानक हलके श्वास घेतली. तिच्या शरीराभोवती फिरत असलेली सुवर्ण किरण हळूहळू आत ओसरू लागला, पण तिच्या डोळ्यात मात्र अजूनही एक अनोखी चमक पेटली होती, शांत पण धोकादायक. आदित्यने तिचा चेहरा हातात घेतला, त्याच्या नजरेत चिंता आणि प्रेम दोन्ही मिसळलेलं. आर्या, मला ऐकू येतंय ना? तू ठीक आहेस? आर्या हळूवार डोळे उघडते. जग काही क्षण धुसर दिसतं, पण नजर स्थिर झाल्यानंतर तिनं पाहिलं आदित्य पूर्णतः हादरलेला, पण तरीही तिच्याजवळ हात सोडायला तयार नव्हता. हात त्याच्या हृदयावर गेला आणि ती कुजबुजली. मी कुठे होते? मी. आदित्यने तिला अलगद जवळ ओढलं. तुझ्यातील शक्ती जागी होऊ लागली, पण ती अजून अपूर्ण आहे. तू मला दुखावूही शकतेस किंवा वाचवूही. आर्या थोडी घाबरली. आदित्य, मला फक्त एवढं कळतंय की तू माझ्या सोबत आहेस, तेवढंच पुरेसं आहे. तिचा आवाज थरथरत होता, पण त्यात एक वेगळीच कोमलता होती. आदित्यने तिच्या कपाळाला डोळे लावून मिटले. थकलेले पण तिच्यावर प्रेमाने वेडे. वातावरण एक क्षण शांत झालं. दोघांच्या श्वासात एकच लय. चंद्रकिरण तिच्या ओठांवर पडून चमकू लागले. मग हळूच आर्याने आदित्यच्या गालावर ओठ फिरवली. तो हलक्या स्मिताने तिच्या ओठांकडे झुकला, पण अचानक जमिनीत खालून एक काळा धूर उसळला. आर्या घाबरून मागे हटली. तिच्या पायाखाली जमीन थरथरली. आदित्यने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे खेचलं. ते आले. ते तुझी शक्ती जागी होणं सहन करणार नाही. धुरातून एक उंच सावली बाहेर आली. यावेळी ती आधीपेक्षा जास्त शक्तिशाली आणि क्रोधाने फणफणणारी होती. तिचा आवाज खोलीत घुमला, आर्या, तुझी शक्ती आमची आहे आणि हा रक्षक, हा तुला फक्त कमकुवत बनवेल. आर्याने पहिल्यांदाच भीतीऐवजी रागाने नजर वर केली. तिने आदित्यचा हात घट्ट पकडला. त्याशिवाय मी काहीही नाही, ती गुरगुरली. सावली असली तर मग त्याची किंमत चुकव. आणि पुढच्या क्षणात आदित्यच्या छातीवर काळ्या ऊर्जेचा तीव्र वार बसला. आदित्य मागे फेकला गेला, झाडावर आदळत कोसळला. आर्याचं जग क्षणात थिजलं. आदित्य, ती वेड्यासारखी त्याच्याकडे धावली. त्याचा चेहरा तिच्या मांडीवर घेतला. त्याचा श्वास मंद झाला होता, त्याच्या ओठांवर थोडं रक्त. तरीही तो हसला. मी वचन दिलं होतं ना, मी तुला सोडणार नाही. आर्याच्या डोळ्यातून पहिल्यांदाच सुवर्ण पाण्यासारखे अश्रू वाहू लागले आणि ते अश्रू जमिनीवर पडताच संपूर्ण जंगल सुवर्ण प्रकाशात न्हावून निघू लागलं. सावळी खवळली नाही, तिची शक्ती पूर्ण होत आहे. आर्याने आदित्यचा हात तिच्या हृदयावर ठेवला. तिचा आवाज शांत पण संपूर्ण आकाश हलवणारा, ज्याच्यासाठी माझं हृदय धडधडतं त्याला कोणीही तोडू शकत नाही. पुढचा क्षण आकाशात गर्जना, जमिनीवर प्रकाशाचा विस्फोट. सावली किंचाळत मागे हटली. सुवर्ण प्रकाशाने भस्मसात होऊ लागली. आर्याच्या शरीरातून फक्त शक्तीच नाही तर प्रेमाचा एक ज्वालामुखीसारखा उष्ण प्रवाह बाहेर पडत होता, स्तब्ध करणारा, दैवी, अनियंत्रित. आदित्य तिच्या मांडीवर श्वास घेत म्हणाला, आर्या, तू देवी झालीस. आर्या त्याच्या चेहऱ्यावर झुकली. तिचे डोळे चमकत होते. नाही, मी फक्त तुझी आहे. आणि तिथेच सावल्यांच्या राखेमध्ये, जंगलाच्या सुवर्ण किरणात आर्याने तिचे ओठ आदित्यच्या ओठावर ठेवले. अगदी हळूवार पण संपूर्ण विश्वाला आदरवून टाकणाऱ्या प्रेमाने. पण कथा इथे संपत नाही, कारण सावल्यांचा नाश झाला असला तरी त्यांचा स्वामी अजून जिवंत होता. जंगलात सुवर्ण किरण शांत होत गेले. हवा पुन्हा थंड झाली आणि सावल्यांच्या राखेतून उरलेल्या शांतमध्ये फक्त 2 श्वास ऐकू येत होते, आर्या आणि आदित्यचे. आर्या अजूनही आदित्यला आपल्या मांडीवर धरून होती. तिचा हात त्याच्या केसांत अलगद फिरत होता, जणू प्रत्येक स्पर्शात ती त्याला पुन्हा जिवंत करण्याचाच प्रयत्न करत होती. आदित्य हळूच डोळे उघडतो. त्याच्या डोळ्यातलं प्रेम ते इतकं निरागस, इतकं खोल होतं की आर्याचं मन पुन्हा भरून आलं. आर्या, त्याचा आवाज कमकुवत पण उबदार होता, तू माझ्यासाठी हे सगळं केलंस. तुझी शक्ती, तुझं संपूर्ण अस्तित्व माझ्यासाठी. आर्याने हलकीशी स्मित करून त्याचा चेहरा हातात घेतला.
आदित्य शक्ती काय असते, देवी काय असते हे सगळं माझ्यासाठी अर्थहीन आहे. तुझ्याशिवाय आदित्य तिच्या नजरेत हरवून जात म्हणाला, मी फक्त एक रक्षक होतो तुझ्यासाठी जन्मलेला, पण तू त्याचे शब्द अडखळले. तू मला प्रेम काय असतं ते शिकवलंस. आर्या हळूच त्याच्या जवळ झुकली. तिचा श्वास त्याच्या श्वासाला स्पर्शला. प्रेम शिकवावं लागत नाही आदित्य, ते फक्त होतं. जसं तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला स्वतःपेक्षा जास्त महत्त्वाचं काहीतरी दिलंस. आदित्यने दोन्ही हातांनी तिचे हात धरले. त्याच्या अंगावर अजूनही जखमा कायम होत्या, पण त्या दुखण्यापेक्षा तिच्या स्पर्शाची ऊब त्याला जास्त जिवंत करत होती. आर्या, मला भीती आहे. तिचे भुवया उजळल्या. कशाची? आदित्य थरथरत्या आवाजात म्हणाला, की इतकं प्रेम करताना मी तुला हरवून बसू नये. आर्या त्याच्या जवळ आणखी सरकली. तिचं हृदय त्याच्या हृदयावर ठेवल्यासारखं वाटत होतं. मी तुझी आहे आदित्य. शक्ती जागी झाली, नियती बदलली, पण माझं हृदय ते फक्त तुझ्या नावाने धडधडतं. अचानक वाऱ्याने झाडांची पाने हलली. सान्याने त्याच्यावर एक मऊ शुभ्र उजेड टाकला. जणू ईश्वराने त्यांचं प्रेम आशीर्वादित केलं होतं. आदित्य उठण्याचा प्रयत्न करत तो. आर्या त्याला सांभाळते. दोघे उभे राहतात, थकलेले पण एकमेकांच्या नजरेत जगाचा संपूर्ण अर्थ पाहणारे. आदित्य तिच्या कमरेभोवती हात टाकतो, तिला आपल्या जवळ ओढतो. आता कुठे जाशील तू देवी? आर्याने मिश्किल हसू देत त्याच्या छातीवर हात ठेवला. जिथे तू मला नेशील तिथे. त्याने तिचा चेहरा हळूच वर केला. तिला आपल्या बाहुपाशात घेऊन कुजबुजला. मी तुला अशा ठिकाणी नेणार आहे जिथे प्रेमाला सावल्या नसतील. तुझ्या वेदना माझं आयुष्य तुझं. आर्याचे डोळे पाण्याने चमकले. तिच्या गालावरून एकच अश्रू खाली आला. आदित्यने तो अश्रू अंगठ्याने पुसला आणि त्या क्षणी दृष्ट सावल्या, शक्ती, लढाई सगळं मागे सरकलं. उरलं फक्त प्रेम, शुद्ध, निखळ, अनंत. आर्याने आपले दोन्ही हात त्याच्या मानेला गुंडाळले. आदित्यने तिच्या कमरेला घट्ट पकडलं. चांदण्याच्या उजाडात त्यांनी एकमेकांकडे झुकत थरथरणाऱ्या हृदयांनी अखेर चुंबन घेतलं. यावेळी शांत, नाट्याविना, धोक्याविना, फक्त दोन आत्म्यांचं एकरूप होणं. चुंबन तुटलं तेव्हा आदित्य कुजबुजला. आपली कथा इथे संपत नाही आर्या, पण हा अध्याय हा आपला शेवट आहे. आर्या हसली आणि आपला शेवट. आदित्यने तिच्या कपाळावर ओठ टेकवत हलकं उत्तर दिलं, आपल्या प्रेमासारखा सुंदर. आणि दोघे त्या सुवर्ण रात्रीत एकमेकांना बिलगत पुढे चालू लागले. सावल्या संपल्या, भय संपलं आणि सुरू झाली त्यांच्या प्रेमाची कायमची प्रकाशाने भरलेली कहाणी. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.